सायबर सुरक्षा अभियान, सायबर कथा फसवणुकीच्या जाळ्यातून डिजिटल जगात सुरक्षित राहण्याचा मंत्र. भाग 5. सायबर बुलिंग, ऑनलाईन ट्रोल्स, हॅरेसमेंट आणि मानसिक तणावातून बाहेर कसं पडायचं. नमस्कार, मी डॉक्टर रोहन न्यायाधीश. तुम्ही ऐकत आहात सायबर सुरक्षा अभियान, सायबर कथा फसवणुकीच्या जाळ्यातून डिजिटल जगात सुरक्षित राहण्याचा मंत्र आणि खऱ्या घटनांमधून सायबर सुरक्षेचे धडे. या मालिकेच्या 5व्या भागात तुमचं मनापासून स्वागत. आजचा विषय अत्यंत गंभीर आहे, कारण हा गुन्हा अनेकदा दिसत नाही. त्याचे पुरावे कधीतरी फक्त स्क्रीनवर असतात, पण त्याचे घाव मनावर उमटतात. आज आपण बोलणार आहोत सायबर बुलिंग, ऑनलाईन ट्रोलिंग, फेक कमेंट्स, बॉडी शेमिंग, थ्रेट मेसेजेस, फेक रिव्ह्यूअर्स, मॉब फोटो आणि कॅरेक्टर ॲसिनेशन. आणि या सगळ्यामुळे निर्माण होणारं नैराश्य, भीती, मानसिक ताण, सामाजिक एकटेपणा आणि आत्मविश्वास गमावणं याबाबत. आजचा हा भाग फक्त सायबर क्राईमबद्दल नाही आहे, तो आपल्या मानसिक आरोग्याबाबत आहे. कारण कधीकधी एका टॉक्सिक कॉमेंटची जखम वर्षानुवर्ष भरून येत नाही. पुढची काही मिनिटं मन लावून ऐका, कारण कदाचित तुमच्या घरातला एखादा मुलगा, एखादी मुलगी, तुमचा मित्र, मैत्रीण किंवा अगदी तुम्ही स्वतः या इनव्हिजिबल अटॅकचा सामना करत असाल. तुमच्याही दखल. एका इंस्टाग्राम रीलपासून सुरू झाली होती. पुण्यातली एक 17 वर्षाची मुलगी. तिला डान्सची खूप आवड होती. तिने इंस्टाग्रामवर रील्स टाकायला सुरुवात केली. सुरुवातीला सगळं छान होतं. लाईक्स येत होते, फॉलोअर्स वाढत होते, लोक कौतुक करत होते. तिला वाटलं लोकांना माझं काम आवडतंय. पण काही दिवसांनी कॉमेंट्स बदलू लागले. अटेन्शन सीकर, कॅरेक्टरलेस, कॉलेजमध्ये बघून घेऊ, तुझे फोटोज एडिट करून व्हायरल करू. काहींनी वल्गर मीम्स बनवले. काही फेक आयडीज बघून अब्युझिव्ह डीएम्स पाठवू लागले. तिच्या फोटोजवर मॉब्स एडिट सर्क्युलेट होऊ लागल्या. ती घाबरली. तिनं अकाउंट डिॲक्टिवेट केलं. घरच्यांशी बोलणं कमी झालं. फोन सायलेंट ठेवू लागली. आणि एका रात्री तिनं स्वतःला खोलीत बंद करून घेतलं. सुदैवानं वेळेत मदत मिळाली. पण प्रश्न असा आहे, हे सगळं सुरू कुठून झालंय? एका कॉमेंटपासून. एक कॉमेंट जो लिहिणाऱ्यासाठी एक जस्ट जोक होता, पण वाचणाऱ्यासाठी इमोशनल अटॅक होता. सायबर बुलिंग म्हणजे नेमकं काय? सायबर बुलिंग म्हणजे इंटरनेट किंवा डिजिटल प्लॅटफॉर्म्स वापरून एखाद्याला मानसिक त्रास देणे. हा त्रास अनेक स्वरूपाचा असू शकतो. उदाहरणार्थ, इन्सल्टिंग कॉमेंट्स, अब्युझिव्ह मीम्स, फेक रूमर्स, मॉक फोटोज, थ्रेटनिंग मेसेज, ऑनलाईन स्टॉकिंग, फेक अकाउंट, पब्लिक ह्युमिलेशन, हेट कॅम्पेन्स. पूर्वी बुलिंग स्कूल किंवा कॉलेजपर्यंत मर्यादित होतं, पण आज ते विक्टीमच्या खिशातल्या मोबाईलपर्यंत पोहोचले. पूर्वी घरात आल्यावर मुलं सुरक्षित वाटायची, पण आज साऱ्या फोनवरचं नोटिफिकेशन सुद्धा एन्झायटी निर्माण करू शकतं. ट्रोल कल्चरचं काळ वास्तव. सोशल मीडियावर काही लोक फेक प्रोफाईल मागे लपून हेट स्प्रेड करतात. ते इन्सल्टिंग कॉमेंट्स करतात, बॉडी शेम करतात, थ्रेट्स देतात आणि नंतर म्हणतात मस्करी होती. पण ऑनलाईन हॅरेसमेंट ही मस्करी नसते, ती मानसिक हिंसा असते. काही ट्रोल्सचं वाटतं ऑनलाईन कोण पकडणार नाही, पण सत्य काय? डिजिटल फुटप्रिंट्स कायम राहतात. एकाच फेक कमेंट मागे सुद्धा असू शकते आय पी ॲड्रेस, लॉग इन टाइम स्टॅम्प, ब्राउझर हिस्ट्री, डिव्हाइस फिंगरप्रिंट्स, रिकव्हरी ईमेल, लिंक मोबाईल नंबर. इंटरनेट एनॉबिलिटी पूर्णपणे इनव्हिजिबल नसते. विद्यार्थ्यांमधील सायबर बुलिंग.
आज स्कूल आणि कॉलेज स्टुडंट सगळ्यात जास्त वल्नरेबल आहे, कारण त्यांचं सोशल आयडेंटिटी मोठ्या प्रमाणावर ऑनलाईन असते. सायबर बुलिंग कुठून सुरू होतं? गेमिंग ग्रुप्स, इंस्टाग्राम रील्स, स्नॅपचॅट स्ट्रिक्स, व्हॉट्सअप क्लास ग्रुप्स, डिस्कॉर्ड चॅट्स. सुरुवात जोक म्हणून होते. एका फोटोवर मीम बनतं, एका सब्जेक्टवर निकनेम ठेवला जातो आणि हळूहळू ते बुलिंगमध्ये बदलते. त्यानंतर काय होतं? आयसोलेशन, एन्झायटी, डिप्रेशन, लो सेल्फ इस्टीम, सेल्फ हार्म थॉट्स. काही स्टुडंट्स तर स्कूल अवॉइड करतात, एक्झाममध्ये परफॉर्म करू शकत नाही, सोशल एन्झायटी डेव्हलप होते, लोकांपासून ते दूर जाऊ लागतात आणि सगळ्यात धोकादायक गोष्ट म्हणजे ते शांत राहायला लागतात, कारण त्यांना वाटतं आपल्याला कोणी समजून देणार नाही. महिलांना टार्गेट करणारे पॅटर्न्स. महिलांविरोधातील सायबर बुलिंगच्या केसेस वेगानं वाढत आहेत. विशेषतः सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असलेल्या महिलांना टार्गेट केलं जात आहे. उदाहरणार्थ, फेक आय डीज तयार करणं. सायबर गुन्हेगार अनेकदा सायलेन्स थ्रू शिम स्ट्रॅटेजी वापरतात. व्यक्तींना वाटायला लावलं जाते तुझ्यावरच लोक दोष टाकतील, म्हणून अनेक महिला साधा रिपोर्ट सुद्धा करत नाही. पण सत्य काय? कायदा विक्टीमच्या बाजूने उभं आहे आणि सायलेन्समुळं आरोपीचं धाडस वाढतं. मेंटल हेल्थवर परिणाम. सायबर बुलिंग फक्त ऑनलाईन नसतं, त्याचा परिणाम वास्तविक आयुष्यावर देखील होतो. तो परिणाम होतो झोपेवर, आत्मविश्वासावर, रिलेशनशिप्सवर, करिअरवर आणि मानसिक आरोग्यावर. काही व्यक्तींचा अनुभवतात पॅनिक अटॅक्स, एन्झायटी, सोशल फिअर, डिप्रेशन, इमोशनल ब्रेकडाऊन्स. काही लोक सतत नोटिफिकेशन्स पाहून घाबरतात. काहींना स्वतःचाच फोटो ऑनलाईन टाकायला भीती वाटते. काही व्यक्ती स्वतःला दोष देऊ लागतात आणि सगळ्यात धोकादायक गोष्ट म्हणजे ते मदत मागणं थांबवतात. सायबर बुलिंगची सायकोलॉजी. सायबर बुलीला नावावर होतं पहिले तुमच्या रिॲक्शनवर. तो पाहतो तुम्ही घाबरताय का, इमोशनली डिस्टर्ब होत आहेत का, रिप्लाय देताय का, पब्लिकली रिॲक्ट करताय का. म्हणून काही वेळा डू नॉट एंगेज ही सर्वात प्रभावी स्ट्रॅटेजी असते, कारण मुलीला अटेन्शन हवं असतं. तुमचं रिॲक्शन मिळाला की तो आणखी अग्रेसिव्ह होतो. याचा अर्थ शांत राहा असं नाही. याचा अर्थ इमोशनली ट्रॅपमध्ये अडकू नका. एव्हिडन्स गोळा करा, रिपोर्ट करा, सपोर्ट घ्या. सायबर फॉरेन्सिक इन्व्हेस्टिगेशन. लोक विचारतात फेक अकाउंट चालवणारे लोक पकडले जातात का? हो, नक्कीच पकडले जातात. सायबर फॉरेन्सिक इन्व्हेस्टिगेशनमध्ये अनालाइज केलं जातं फेक अकाउंट क्रिएशन लॉग्स, आय पी ॲड्रेसेस, मेटा डेटा, डिजिटेड चॅट्स, स्क्रीनशॉट टाईप स्टॅम्प्स, लिंक डिव्हायसेस, क्लाउड बॅकअप्स, लॉगिंग हिस्ट्री. कधी कधी आरोपी VPN वापरतो, फेक सिमेल्स वापरतो, पण इन्व्हेस्टिगेशनमध्ये अनेक चुका उघड होतात. उदाहरणार्थ, रियूज फोन नंबर, पेमेंट ट्रेक, ब्राउझर लिंक, लॉगिन मिस्टेक, लिंक रिकव्हरी अकाउंट. डिजिटल वर्ल्डमध्ये प्रत्येक ॲक्शन ट्रेस सोडते. कायदेशीर उपाय. जर सायबर बुलिंग होत असेल तर सर्वात मोठी चूक कोणती? पुरावे डिलीट करणं. अनेकदा विक्टिम्स घाबरून चॅट्स डिलीट करतात, अकाउंट डिॲक्टिवेट करतात, स्क्रीनशॉट रिमूव्ह करतात. पण इन्व्हेस्टिगेशनसाठी हेच एव्हिडन्स महत्त्वाचे असतात. काय करावं? स्क्रीनशॉट घ्या, प्रोफाईल URL सेव्ह करा, चॅट्स एक्सपोर्ट करा, व्हॉइस नोट जतन करा, कॉल रेकॉर्डिंग सुरक्षित ठेवा, टाईम स्टॅम्प्स नोंदवा, अजिबात डिलीट करू नका. नंतर प्लॅटफॉर्मवर रिपोर्ट करा, आरोपीला ब्लॉक करा, cybercrime.gov.in वर कंप्लेंट करा, सायबर पोलीस स्टेशनला भेट द्या. भारतीय कायद्यानुसार ऑनलाईन हॅरेसमेंट, स्टॉपिंग, मॉफिंग, थ्रेट मेसेज हे गंभीर सायबर ऑफेन्सेस आहेत. लक्षात घ्या. पालकांनी एक गोष्ट समजून घ्यायला. आजची मुलं ऑनलाईन जगात असतात. त्यांची मैत्री, त्यांची ओळख, त्यांचा आत्मविश्वास यातला बऱ्याच भाग हा डिजिटल आहे. जर आपलं मूल अचानक शांत झालं, फोन अवॉइड करू लागलं, सोशल मीडिया डिलीट केलं असेल, त्याच्यात एन्झायटी दिसू लागली, त्या रूममध्ये एकटं राहू लागलं, तर त्यांच्या मागे सायबर बुलिंग हे कारण असू शकतं. सर्वात आधी काय करावं?
पॉलिश करू नका. फोन हिसकावून घेऊ नका. पहिल्यांदा त्याचा ऐका. कारण कधी कधी मुलांना सोल्युशनपेक्षा सपोर्ट जास्त आवश्यक असतो. प्रिव्हेंशन फ्रेमवर्क. आता प्रश्न, स्वतःला सुरक्षित कसं ठेवायचं? प्रायव्हसी सेटिंग्स मजबूत ठेवा. पब्लिक व्हिजिबिलिटी कमी करा. अननोन फॉलोअर्स रिमूव्ह करा. ऑनलाईन ऑडियन्स म्हणजे फ्रेंड्स नसतील असं नाही आहे. पर्सनल माहिती कमी शेअर करा. स्कूल, ॲड्रेस, रुटीन, लाईव्ह लोकेशन ओपनली शेअर करू नका. ट्रस्टेड सपोर्ट सर्कल तयार करा. इमोशनल सपोर्ट ही सायबर सेफ्टीचा भाग आहे. इमोशनल ब्लॅकमेलला बळी पडू नका. रिप्लाय नाही दिला तर व्हायरल करू अशा धमक्या ताबडतोब रिपोर्ट करा. टॉक्सिक अकाउंट्स म्यूट किंवा ब्लॉक करा. मेटल पीस ही सुद्धा डिजिटल सिक्युरिटी आहे. जर तुम्ही सायबर बुलिंगचे व्यक्ती असाल तर एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमची किंमत एखाद्या कॉलनीने ठरत नाही. तुमची ओळख एका फेक पोस्ट बदलत नाही. सायबर बुलिंगचा उद्देश असतो तुम्हाला इमोशनली तोडणं. म्हणूनच मदत मागा, सपोर्ट घ्या, रिपोर्ट करा. शांत राहू नका. कारण सायलेन्स हा सायबर क्रिमिनलचा सर्वात मोठा फायदा असतो. आणि लक्षात ठेवा, हिलिंगला वेळ लागू शकतो पण रिकव्हरी शक्य आहे. पूर्वी जखमा शरीरावर दिसायच्या, आज त्या स्क्रीनच्या मागं लपलेल्या असतात. एका टॉक्सिक मेसेजमुळं, एका फेक पोस्टमुळं, एका व्हायरल मीममुळं एखाद्याचं आयुष्य बदलू शकतं. म्हणून सोशल मीडिया वापरताना एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, कीबोर्डच्या मागे बसलेला माणूसही एखाद्याचं मन दुखावू शकतो. टेक्नॉलॉजी वेगानं बदलते पण मानवता हरवू नये. उद्याच्या भागात आपण पाहणार आहोत पॅकेज डिलिव्हरी स्कॅम. तुमच्या घरी न मागवलेलं पार्सल आलं तर काय करा? मी डॉक्टर रोहन न्यायाधीश तुमची रजा घेतो. सुरक्षित राहा, सजग राहा आणि डिजिटल राहा. आत्ताच आपण ऐकलं सायबर सुरक्षा आहे. पाचवा, सायबर गुन्हे, ऑनलाईन रोल्स, हॅरॅसमेंट आणि मानसिक तणावातून बाहेर कसं पडायचं. लेखन डॉक्टर रोहन न्यायाधीश. अभिवाचन योगेश शांगणेकर. कथेला जिवंत करण्याचा आवाज.